मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यात संपूर्ण राज्यात केंद्रस्थानी आलाय। देशमुखांची क्रूर हत्या, पवनचक्की उद्योग, खंडणीचे आरोप, राखेची अवैध वाहतूक, शस्त्र परवाने आणि या सगळ्यातून पसरवली गेलेली दहशत, वाल्मिक कराडची अटक अशा सगळ्याच गोष्टींची राज्यभरात चर्चा होतीये। याच जोडीनं आणखी एका गोष्टीची चर्चा होतीये, ती म्हणजे इथल्या वंजारी समाजाची। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा सुरुवातीला परळीमधील सगळेच अधिकारी वंजारीच कसे, ते इतर समाजाला कसा न्याय देणार असा सवाल विचारत या चर्चेला तोंड फोडलं होतं। पाठोपाठ भाजप आमदार सुरेश धस यांच्यावरही मराठा विरुद्ध वंजारी असं वातावरण तापवल्याचा आरोप होऊ लागला। आता याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर सुद्धा वंजारी समाजाबद्दलची माहिती विचारली जातीये। तर लेट्स अप मराठीच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वंजारी समाजाचा नेमका इतिहास काय आहे, हा समाज मूळचा कुठला आणि कोण होता, शिवाय सद्यस्थितीमध्ये या समाजाची राजकीय आणि सामाजिक स्थिती काय आहे ते। महाराष्ट्रात नावारूपाला आलेला वंजारी समाज हा मूळचा राजस्थानचा आहे। तिथूनच बैलांच्या पाठीवर माल वाहतूक करून व्यापाराच्या निमित्तानं देशभर भटकंती करायचा। फक्त व्यापारीच नाही तर ही लढाऊ जमात मानली जायची। वंजारी समाजातील लोक क्षत्रिय होते। राजस्थानमध्ये असं मानलं जातं की वंजारी हे रेणुका माता आणि जमदग्नी ऋषींचे वंशज आहेत। राणा प्रताप यांच्या दरबारात श्री भल्लसिंग वंजारी आणि श्री फत्तेसिंग वंजारी हे प्रधान सेनापती होते। त्यांना कडवे योद्धे मानलं जायचं। इतिहास संशोधक संजय सोनवणे यांनी आपल्या एका लेखात सांगितल्यानुसार अनेक वंजारी स्वतःला हे राजपूत कुळातील राणा प्रताप यांचे वंशज समजतात। राजस्थानातून औरंगजेबाच्या वेळी ते मुसलमानांबरोबर दक्षिणेत आले असावेत असं मानलं जातं, पण हे ऐतिहासिक वास्तव नाहीये। त्यांच्यात अनेक उपजमातीचे लोक आहेत। वंजारी समाजातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांमध्ये वंजारी समाजाच्या तरुणांचा समावेश होता असाही दावा केला जातो। धर्माजी मुंडेंसारख्या स्वातंत्र्य सैनिकांच्या नेतृत्वाखाली वंजारी समाजाच्या लढाऊ युवकांनी ब्रिटिशांविरुद्ध युद्ध देखील केलं, पण इंग्रजांच्या काळात या समाजावरही गुन्हेगारीचा शिक्का पडला। पुढे डोंगराळ भागात वस्त्या करून हा समाज स्थिरावला गेला। आपला मूळ व्यवसाय सोडून त्यानंतर तो शेतीत रमला। स्वातंत्र्यानंतर गुन्हेगारीचा शिक्का हटून या समाजाला आरक्षण मिळालं। काही प्रमाणात शेतजमिनी देखील मिळाल्या असून दुष्काळी परिस्थितीमुळे कित्येक पिढ्या या पश्चिम महाराष्ट्रात जाऊन ऊसतोडीवर आपला उदरनिर्वाह करू लागल्या। गोपीनाथ मुंडे यांच्या काळात वंजारी समाजाचा राजकीय प्रभाव वाढला आणि या परिस्थितीमध्ये फरक पडत गेला। आज आपल्या कर्तृत्वाच्या आणि मेहनतीच्या जोरावर वंजारी समाजाने प्रगती साधलेली पाहायला मिळते। महाराष्ट्रात प्रामुख्यानं बीड, नाशिक, नांदेड, परभणी, लातूर, बुलढाणा आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात, तर जालना आणि औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात हा समाज आढळतो। तर वंजारी समाज आद्य समाज सुधारक ह.भ.प. भगवान बाबा यांना दैवत मानतो। वंजारी समाज गुणवत्तेतही कुठेही कमी नाहीये। साहित्य क्षेत्रात ग्रामीण कथा लेखक आणि कादंबरीकार बाबाराव मुसळे, डॉक्टर किशोर सानप, ख्यातनाम विधिज्ञ नामवंत वकील भास्करराव आव्हाड, साहित्यिक के.टी. तांदळे, साहित्यिक भास्करराव बडे, डॉक्टर रावसाहेब चोले, सा.ना. आंधळे अशा अनेक समाज बांधवांचं योगदान आहे। तुकाराम मुंडे यांच्यासारख्या प्रामाणिक सनदी अधिकाऱ्यांनीही प्रतिष्ठा मिळवली आहे। तर राजकारणात गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, रत्नाकर गुट्टे, रमेश कराड, सुहास कांदे, संतोष बांगर, संजय दौंड आणि बबनराव ढाकणे अशा नेत्यांनीही नाव कमावलंय। कला क्षेत्रात पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य यादवराव फड, ख्यातनाम गणित तज्ज्ञ शिवाजीराव मेडशीकर, ज्येष्ठ दिग्दर्शक वामन केंद्रे, चित्रपट निर्माते मच्छिंद्र चाटे, चित्रपट अभिनेत्री प्रीतम कागणे यांनीही आपलं नाव उंचावले। सुप्रसिद्ध मल्लश्री शिवाजी केकान, क्रिकेटपटू संजय बांगर हे सुद्धा समाजाचं नाव उंचावतायत। लातूर, परभणी आणि बीड या जिल्ह्यातील पैलवानांची यादीही फार मोठी आहे। अकोला जिल्ह्यातील सुषमा नांगरे या 14 वर्षाच्या मुलीने प्री ऑलिम्पिक करिता अमेरिका, कॅनडा इथं जाऊन आपलं क्रीडा कौशल्यही दाखवले। आता मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्स अप मराठी।